मंगळवारी युक्तिवादाचा शेवटचा दिवस आहे, राऊत म्हणतायत. मंगळवारी सिब्बल आणि कामत युक्तिवाद करतील. शहा आणि निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह विकलं अशी टीका राऊतांनी केली आहे. मंगळवारी पुन्हा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे एक शेवटचा दिवस आहे, युक्तिवाद करतील. सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला जितका वेळ हवाय तेवढा दिलेला आहे. आता जो युक्तिवाद सुरू आहे तो युक्तिवाद पक्ष आणि चिन्ह या संदर्भात निवडणूक आयोगानं जे शेण खाल्लेलं आहे, जे आमचा पक्ष आणि चिन्ह अमित शहा आणि निवडणूक आयोग यांनी एकत्र येऊन पार्टनरशिपमध्ये शेकडो कोटी रुपयांना विकलं. आमचा पक्ष आणि चिन्ह विकलं मिंदे गटात. त्याचा आकडाही सगळ्यांना माहिती आहे. हे काही धर्मादाय काम नाहीये. अमित शहा आणि निवडणूक आयोग या दोघांनी मिळून शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार करून शिंदे बरोबर, मिंद्यांबरोबर आमचा पक्ष, बाळासाहेब ठाकरेंचा हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे मिंदेला विकलं. भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा. तर त्याच्यावर युक्तिवाद सुरू आहे की निवडणूक आयोगानं कसा भ्रष्टाचार केला, संविधानाची कशी हत्या केली. तो जो विषय आहे अपात्रतेचा आणि व्यापक देशातल्या अपात्रतेसंदर्भात, देशामध्ये जेव्हा अशा घटना घडतात, पक्ष चोरणं, आमदार फोडणं आणि मग अपात्रतेसंदर्भात निर्णय न घेणं वेळेत आणि मग अपात्रच व्यक्तीला मुख्यमंत्री करणं, जसं आपल्या महाराष्ट्रात झालं, त्या संदर्भात 7 सदस्यीय खंडपीठानं या संदर्भात एक निर्णय घेऊन दिशा ठरवावी अशी ती भूमिका आहे. निवडणूक आयोगानं शेण खाल्लं, आमचा पक्ष विकला, आमचं चिन्ह विकलं, त्या संदर्भात हा युक्तिवाद सुरू आहे. तर 5,500 उद्योग राज्याबाहेर गेले, कंपन्या बंद होत असतील तर ही जबाबदारी सरकारची आहे असं राऊत म्हणतायत. 5,500 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले किंवा बंद पडले, त्यासाठी काय केलं याचा लेखाजोखा कधी दिलाय का? MIDCच्या जमिनी विकणं, व्यवहार करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कंपन्यांना पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून नोटिसा मारून त्यांच्याकडनं खंडण्या उकळणं, हे मिंदे गटाचा जो अर्ध सरकार आहे, अर्ध फडणवीसांचा, अर्ध यांचं आहे, अशी मध्ये भिंत आहे. या अर्ध्या सरकारकडून याच खंडणीबाजीची कामं चालू आहेत. पायाभूत सुविधांच्या अभावी जर कंपन्या बंद पडत असतील, निघून जात असतील, त्याची जबाबदारी सगळ्यात आधी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.